98 2003 11 मग काय सांगायचं तुम्ही हा प्रश्न आहे ना पाठीमागच्या सिलेबस पासून 1996 पासून जो अभ्यासक्रम होता त्या अभ्यासक्रमापासून आतापर्यंत प्रश्न कंटिन्यू झालेला आहे. ABC BAC हा 90 दिलाय बर BL CMA म्हणजे याचे मिड पॉइंट आहे. आता काय करूया आपण जर समजा हे जोडूनच घेतलं म्हणजे काय कन्स्ट्रक्शन आपल्याला करून घ्यावे लागते जॉइन सेक एलियम जोडून घेतली तर हा जो एलियम आहे तो बीसी ला काय असणार आहे काय आपल्याला असणार आहे किंवा त्याच्यातून निर्माण असणार लक्षात घ्यायचं. तर दोन्ही गोष्टी होऊ शकते तिथं. हे आता नैवित्य थेरम आहे मिड पॉइंट थेरम आहे. एलियम is equal to 1/2 BC. एलियम आहे ती BC च्या निम्मी झाली. एलियम is equal to 1/2 BC. This is the reason midpoint theorem. Okay. Therefore, 2 helium is equal to BC. Here to divide, we change of this side to here multiple. Okay. Taking square 4L square is equal to BC square. This is say number 1. 4 helium square is equal to BC square. This example very easy because of the direction of answer here given BL square. So बारकाईने डोकं लावून पाहतो BL हा काय कुणाचा हायपोटेन्यूस होल्डर हां BL मी इथलं उचललंय BL म्हणजे BAL in triangle BAL by using PT BAL BL square छान BL square is equal to BA square म्हणा किंवा AB म्हणा AB square plus AX square very nice. त्याला आपण दोन नाव दिले तीन वेगवेगळं काहीच केलं नाही तर दिलंय त्या दिशेने चला असे प्रश्न पुस्तक अजून बी आहे ही बारकाईने समजून घ्या. आता CM हा कोणाचा हायपोटेन्यूस होईल MAC चा इन ट्रायंगल MAC CM तर CM च घ्या ना CM स्क्वेअर इज इक्वल टू MA स्क्वेअर MA किंवा AM स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. BC कोणाचा होईल BAC इन ट्रायंगल BAC by using PT हाँ BC square is equal to AB square plus AC square. आपण नंबर 4 तसं बारकाईने दिलेलं आहे सगळं आपण हायपोटेन्यूस घेऊन विचारलं राईट अँगल ट्रायंगल तरी अजून इथे राहतोय आपला राईट अँगल ट्रायंगल एक हायपोटेन्यूस आकृती दिसतोय परंतु तुम्ही ते अजून सांगितलं नाही पण कारण हां ML आहे की
आपण हायपोटेनियस होतोय, कोणाचा होतोय? MAN. त्याचाही पायथागोरस वापरून टाका. नेहमी चांगल्या गोष्टी ओळखायच्या. हे वाक्य बघा, हमेशा अच्छी चीज खोजनी चाहिए. MAN by using PP. LM square is equal to AM square. Okay, AM square plus AL square. Number 5. Looking here, BL square plus CM square, BL square plus CM square. Addition of these two. Therefore here plus. Also equation 2 plus 3. We get. मी याची बेरीज जर का केली तर मला प्रश्नामध्ये बेरीज दिसते, म्हणून ते करायचं. BL square plus CM square. BL square चे पुढे काय ना, AB AM. बघा BL square AB square plus AL square. याचं काय आहे? AM AC. त्याला आपण तर रँकिंग वाढते, मग नंबरिंग वाढत जाते, वाढू द्या. परंतु काय गोष्टी लिहावं लागतं, त्याला 4 मार्क आहेत ना. म्हणजे मी 2 आणि 3 ची बेरीज केली, आता कोणाची बेरीज करावं लागेल? 4 आणि 5 ची बेरीज करायची. इक्वेशन 4 plus 5. 4. BC square plus LM square is equal to BC AB square AC square AM square AL square. Number 7. We look carefully. AB square AL square AL square AM. Here equation number 6 and equation number 7 both are so one side is equal. This side, right hand side also equal. From 6 and 7. 6 and 7. One side is equal. Right here. BL square plus CM square. म्हणजे त्या समीकरणाची फॉर्म्युला काय झाले, एक बाजू समान आहे, ही बाजू म्हणजे ही भी समान असणार आहे. BL square plus CM square is equal to BC square plus AM square. काय समान घेतलं, काहीच वेगळं केलं नाहीये. आता काय वेगळं केलं नाही, जे विचारले तेच करा. अजून काय करावं लागेल त्याला पुढं, अजून काहीतरी ऍडिशन करावं लागणार आपल्याला. तिथे 4 आहे ना, तिथे पुढे 4 आहे का, मग काय करू, आणावं लागेल. मग काय व्याख्या करा, मल्टिप्लाइंग बाय 4 म्हणूया. 4 ने मल्टिपल करा सगळ्याला, काय होईल 4BL स्क्वेअर 4CM स्क्वेअर 4BC स्क्वेअर 4LM स्क्वेअर. आता काय अडचण नाही, सगळ्याला 4 निघून घेतलं. समजा 2 मित्र आहेत, दोन्ही मित्राला 2 टोल लावलं, पुन्हा होईल का, होईल का, प्रयोग करायचा का, यातनं 4 बाहेर कॉमन काढा. आपण हेच करूया, BL स्क्वेअर CM स्क्वेअर 4BC स्क्वेअर. आता 4LM स्क्वेअर ची व्हॅल्यू मी सुरुवातीलाच काढली बघा. 4LM स्क्वेअर ची व्हॅल्यू काय, BC स्क्वेअर टाकायचं, BC स्क्वेअर. तर रिझन या फक्त काय, फ्रॉम 1 म्हणजे एक लक्षात घ्यायचं की 4BL स्क्वेअर ची व्हॅल्यू आणि BC स्क्वेअर. आन्सर निघालं 4BL स्क्वेअर CM स्क्वेअर 5BC स्क्वेअर. ओके.